संपूर्ण श्री शिव महापुराण त्यातील आपण पहिले पाहिले आहे विद्येश्वर संहिता। आता दुसरं आपण पाहणार आहोत रुद्र संहिता। त्यातील पहिलं आहे सृष्टिखंड। अध्याय पहिला, ऋषींची जिज्ञासा। वंदे शिवम त प्रकृते तादी प्रशांतमेकं पुरुषोत्तमहि स्वमायया कृत्स निर्मित ही सृष्टवान भोवदंत बहिर्षसितोया। याचा अर्थ आहे अफाट अनंत अशा संपूर्ण विश्वाची निर्मिती ज्यांनी आपल्या मायेने केली, जे या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत, जे सर्वही प्रकृतीच्या पलीकडे आहेत, अनादी आहेत, अत्यंत शांत आहेत, त्या शिवजींना मी नित्य नमस्कार करत आहे। व्यास म्हणाले, संपूर्ण विश्वाचे पिता भगवान शंकर, जगन्माता पार्वती यांना वंदन करून मी रुद्र संहिता वर्णन करत आहे। एके दिवशी नैमिषारण्यात निवास करणारे शौनकादी सर्व मुनी संतांना सुतांना म्हणाले, हे ब्रह्मज्ञानी व्यासशिष्ट, आम्ही आपल्याकडून साध्य साधन खंड नावाची अत्यंत मंगल विद्येश्वर संहिता श्रवण केली। तिच्या श्रवणाने भगवान शिवजींचे आपल्या भक्तांवर किती अपार प्रेम आहे, वात्सल्य आहे हे स्पष्ट जाणवते। हे मुनी, महर्षी व्यासांच्या कृपा प्रसादाने आपण महाज्ञानी झाला आहात। आपल्या मुखाने प्रकट होणारी दिव्यवाणी किती श्रवण केली तरी आमचे समाधान होत नाही। आपणाकडून कितीही ज्ञान प्राप्त झाले तरी शिव तत्वाचे पूर्ण आकलन होत नाही। म्हणून भगवान शिवजींचे परमश्रेष्ठ रूप कसे आहे याचे कथन करावे। शिवजी आणि पार्वतीचेही दिव्य चरित्र कथन करावे। निर्गुण महेश्वर सगुण रूप कसे धारण करतात, सृष्टीच्या प्रारंभी ते कोणत्या स्वरूपात होते, सृष्टीच्या मध्य काळात ते कशा प्रकारे क्रीडा विलास करतात, सृष्टी कल्पाच्या अंत्य काळात ते कोणत्या स्थितीत प्राप्त होतात, सर्व लोकांचे परम कल्याण करणारे शंकर कसे प्रसन्न होतात, प्रसन्न झाल्यावर भक्तांना कोणती फळे देतात। भगवान शिवजी शीघ्र प्रसन्न होतात, ते दयाळू कृपाळू आहेत, आपल्या भक्तांची संकटे दूर करतात। ब्रह्मा विष्णू महेश यांच्या शरीरातून निर्माण झाले तरी आपण त्यांचे चरित्र सांगावे। आपण मला जे प्रश्न विचारले तसेच काही प्रश्न महर्षी नारदांनी पूर्वी आपले पिता श्री ब्रह्माजींना विचारले होते, तेव्हा ब्रह्मदेवांनी जी उत्तरे दिली ती आपणास सांगत आहे, तरी आपण श्रवण करावी। अध्याय 1 समाप्त। अध्याय 2 नारदांची तपश्चर्या। सूत सांगू लागले, ऋषीजन हो, एकदा मुनी श्रेष्ठ नारदांनी तपश्चर्या करण्याचे निश्चित केले। त्यासाठी योग्य स्थान शोधत ते हिमालयात गेले। त्या ठिकाणी एक सुंदर गुहा होती। त्या ठिकाणी देवनदी गंगा वाहत होती। वृक्षवेलींनी बहरलेला तो परिसर होता। ही योग्य जागा आहे हे जाणून त्यांनी गुहेत प्रवेश केला। गुहेत त्यांनी साधनेला सुरुवात केली। त्यांची समाधी लागली। नारदांची तपश्चर्या पाहून देवराज इंद्र भीतीने व्याकुळ झाले। नारदांच्या तपश्चर्येचा भंग करण्यासाठी कामदेवाचे स्मरण केले। ते तत्काळ इंद्रासमोर प्रकट झाले। इंद्र म्हणाले, हे मदना, तुझ्या साह्याने अनेकांची तपश्चर्या भंग पावली आहे। हिमालयातील एका गुहेमध्ये नारद मुनी कठोर तपश्चर्या करत आहेत। ते ब्रह्मदेवाकडून इंद्र पदाचे वरदान मागतील अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली आहे। त्यांच्या तपस्येचा भंग करावा म्हणून मी तुला येथे बोलावले आहे। इंद्राच्या आज्ञेनुसार कामदेव वसंत ऋतूला घेऊन हिमालयात गेले। नारदांच्या गुहेमध्ये प्रवेश करून विविध कलांनी त्यांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु नारदांच्या मनात कोणताच विचार निर्माण झाला नाही। याचे कारण का हे श्रवण करा। पुरातन काली भगवान शिवजींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती। कामदेवांनी त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी शिवजींनी त्यांना भस्म करून टाकले
ते पाहून रती अतिशय व्याकुळ झाली. तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. शंकरांना दया आली आणि त्यांनी सांगितले, काही कालावधीनंतर कामदेव जिवंत होतील. परंतु या स्थानापासून चौफेर दृष्टी फिरवल्यावर जेवढा जेवढा भूभाग दिसेल तेवढ्या परिसरावर देवाच्या मायेचा काही प्रभाव पडणार नाही. या कारणामुळे नारदांची तपश्चर्या भंग पावली नाही. शिवजींच्या शापामुळे कामदेवाचे काही चालले नाही ही गोष्ट इंद्रांच्या ध्यानात आली. नारदांना वाटले आपल्यामुळेच कामदेव पराजित झाले. ते कैलासावर आले आणि कामदेवावर आपण विजय मिळवला असे त्यांनी कथन केले. त्यावेळी रुद्रदेव मनोमन हसले आणि नारदांना म्हणाले, तुम्ही कामदेवावर विजय मिळवला पण कोणाला सांगू नका. नारद आता ब्रह्मलोकात आले आणि ब्रह्मदेवांना म्हणाले, मी कामदेवांना जिंकले. नारदांचा अभिमान झाला आहे हे ब्रह्मदेवांनी ओळखले. त्यांनी नारदांना पुन्हा सांगितले की हे कोणाला सांगू नको. नारद विष्णू लोकी आणले आणि त्यांनी कामदेवांना आपण जिंकले असे सांगितले. ही शिवजींची माया आहे हे त्यांनी जाणले आणि नारदांची स्तुती केली. त्यामुळे नारद सुखावले आणि संचार करण्यासाठी निघाले. अध्याय 2 समाप्त. अध्याय 3 नारदांचा मोह. सूत म्हणाले, महर्षी जनहो, नारद गेल्यानंतर शिवजींच्या इच्छेनुसार तत्काळ आपली माया प्रकट केली आणि अतिशय रमणीय असे अद्भुत नगर प्रकट केले. स्त्री पुरुषांना विहार करण्यासाठी अनेक बगीचे निर्माण केली. त्यामध्ये रंगबेरंगी सुवासिक फुले निर्माण केली. या नगरीमध्ये शीलनिधी राजा राज्य करत होता. त्याला अतिशय सुंदर कन्या होती. तिचे स्वयंवर करण्याचे आयोजन केले होते. त्यासाठी अनेक राजकुमार आले. नारदांचे त्या नगरीमध्ये आगमन झाले. ती प्रसन्न रमणीय नगरी पाहून नारद मोहित झाले. नारदांनी राजवाड्यात प्रवेश केला. शीलनिधी राजाने त्यांना सिंहासनावर बसवले, त्यांचे पूजन केले आणि आपल्या कन्येला नारदांनी नमस्कार करण्यासाठी बोलवले. तिचे लावण्य पाहून नारद विस्मित झाले. नारदांनी राजाला विचारले, देव कन्येसारखी ही सुंदर कन्या कोण आहे? राजा म्हणाला, ब्रह्मर्षी, ही माझी कन्या, ही उपवर आहे. तिचे लवकरच स्वयंवर करण्यात येणार आहे. तिला साजेल असा राजकुमार मिळावा अशी माझी इच्छा आहे. तरी तिच्या भाग्यात काय आहे हे पाहून मला सांगावे. तिला पाहून नारदांच्या मनात तिच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली, पण त्यांना काही बोलता येईना. राजाच म्हणाला, तुझ्या कन्येला भाग्यवान पती लाभेल. शिवासमान त्याचे कामदैवांना जिंकले असून तो वैभव संपन्न असेल. नारदाचे उद्गार ऐकून राजाला धन्य धन्य वाटले. नारद तेथून निघून गेले. शिव मायेमुळे नारदाच्या मनात राजकन्येचा विचार सतत येऊ लागला. नारद विष्णू लोकी आहे आणि त्यांना सारा वृत्तांत सांगितला. आपल्या मनाची इच्छा प्रकट केली. आपणास सुंदर रूप द्यावे अशी विनंती केली. विष्णूंनी त्यांना आपले सारखे मनोहर रूप दिले आणि माकडाची तोंड दिले. नारद पुन्हा त्या राज्यात आले. आपणास आता राजकन्या माळा घालणार असे त्यांना वाटू लागले. राजकन्या मंडपात आली. अनेक राजपुत्रांना पाहिले. विष्णूसारखे रूप दिसले ते नारद होते, परंतु चेहरा वानरासारखा होता. एवढ्यात विष्णू तिथे प्रकट झाले आणि त्यांनी राजकुमाराचे रूप घेतले. राजकन्येने त्यांना माळ अर्पण केली आणि तिला घेऊन ते निघून गेले. सर्वजण आश्चर्याने पाहत होते. नारदांनाही आश्चर्य वाटले. आपला चेहरा आरशात पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी रुद्रगणांना शाप दिला. ती शापवाणी ऐकून हे शिव इच्छेने घडले असे म्हणत ते शिवस्तुती करत स्वस्थानी गेले. अध्याय 3 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.